ग्रामीण शिक्षण संस्थेचे नूतन माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा राहुरी फॅक्टरी येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन दिनांक 4 जुलै 2025 रोजी करण्यात आले. टाळ मृदुंगाचा जयघोष आणि हरिनामाच्या जयघोषात विद्यार्थी दंग झाले होते. जगात भारी विठुरायाची वारी याचा अनुभव विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थांनी घेतला. महाराष्ट्राची आगळी वेगळी अद्भुत परंपरा म्हणजे आषाढी एकादशी. पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असे म्हणतात. या दिवशी सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. वारी म्हणजे आनंदाचा, भक्तीचा सोहळा. महाराष्ट्राची एक आगळी वेगळी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा. महाराष्ट्र धर्माचे दर्शन घ्यायचे असेल तर ते वारीतून दिसते. एकात्मतेचे प्रतीक म्हणजे पंढरीची वारी. एकात्मतेचे प्रतीक म्हणजे पंढरीची वारी. सर्व धर्म समभाव म्हणजे पंढरीची वारी. संस्कृतीचं प्रतीक म्हणजे पंढरीची वारी. ज्ञानोबांचं ज्ञान आणि तुकोबांचं वैराग्य म्हणजे पंढरीची वारी. भारताच्या संस्कृतीची ओळख म्हणजे पंढरीची वारी. असं म्हणतात, चारी मुक्ती हात जोडूनी उभी राहती. चारी मुक्ती हात जोडूनी उभी राहती, एकदा तरी करा पंढरीची वारी. सोहळ्याच्या सुरुवातीला पालखीतील विठ्ठलाचे पूजन शाळा समिती सदस्य शंकर गावडे व सौ गावडे मॅडम तसेच श्री व सौ तुपे साहेब यांचे हस्ते करण्यात आले. शरद वाळके, योगगुरु दीपक गांधी यांनी देखील पूजन केले. या सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार प्रसाद तनपुरे साहेब यांनी मार्गदर्शन केले. या दिंडी सोहळ्यात आमच्या वारकऱ्यांनी टाळ, मृदुंग, लेझिम पताका घेऊन सोहळ्याचा आनंद घेतला. तुळशी वृंदावन, कलश घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते. दिंडीचे प्रस्थान प्रसाद नगर मार्गे जयश्री किराणा दुकानासमोरून आदिनाथ वसाहत, गुरुकुल वसाहत मार्गे शाळेकडे झाले. शाळेत विद्यार्थिनींनी गोल रिंगण घातले. पाऊली, फुगड्या, लेझिम आणि विठुरायाच्या गाण्यांवर विद्यार्थिनींनी ताल धरला. या सोहळ्यासाठी उपस्थित पालकांनी मुख्याध्यापिका, शिक्षक यांचे कौतुक केले. अतिशय शिस्तबद्ध पालखी रिंगण सोहळा आनंदात संपन्न झाला. टाळ मृदुंगाचा जयघोष आणि विठुरायाच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले. आनंदाचे डोही आनंद तरंग अशीच भावना प्रत्येकाची होती. विठ्ठलाच्या भूमिकेत शौर्य कोबरने, रुक्मिणीच्या भूमिकेत वेदिका गाडे, तुकाराम महाराज, साईराज भिंगडे, निवृत्तीनाथ, शुभम कोबरने, ज्ञानेश्वर महाराज, सत्यम गाडे, सोपान, सुमित घाडगे, तर मुक्ताबाई, पृथ्वी नालकर, मीराबाई, नंदिनी सूर्यवंशी, भालदार, जय कोकाटे, चोपदार, मगर प्रतीक आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दिंडी यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता साळे, मकरंद कोलांडे, भारत पवार, योगेश दिघे, ममता गरड, प्रीती पंडित, स्नेहल कवाने, जयश्री घुगरकर, कविता जेजुरकर, पाटीलबा तनपुरे, नाना चव्हाण, मंदा तांबे आदींनी प्रयत्न केले. या सोहळ्यात सर्व विद्यार्थिनींना गोलांडे सर यांनी बिस्किट पुडे दिली, तर गादीवाले काका यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट दिली. श्री व सौ गावडे सर यांनी विद्यालयात विद्यार्थ्यांना केळीचे वाटप केले. अतिशय आनंदात, उत्साहात दिंडी सोहळा संपन्न झाला.
डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्था राहुरी अंतर्गत देवळाली प्रवरा येथे नूतन माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा या ठिकाणी शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यालयात विविध उपक्रम घेतले जातात. आषाढी एकादशी निमित्त विद्यालयामध्ये दिंडी सोहळा आयोजित केला जातो आणि हा दिंडी सोहळा आमच्या विद्यालयात गेल्या 9 वर्षापासून चालू आहे. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच आध्यात्मिक ज्ञान, संत वाङ्मय आणि संतांचा परिचय व त्यांच्या कार्याचा परिचय व्हावा या दृष्टीने हा वारकरी संप्रदायातील दिंडी सोहळा आयोजित केला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांना सर्व धर्म समभावाची प्रेरणा मिळते, त्याचा आनंद घेता येतो आणि सामुदायिक आनंद सोहळा यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता हा दिंडी सोहळा आयोजित केला जातो. दिंडी सोहळ्यामध्ये उत्स्फूर्तपणे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांचा सहभाग असतोच आणि हा दिंडी सोहळा आयोजित करण्यामागे आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय बापूसाहेब तनपुरे, आमच्या सेक्रेटरी सौ उषाताई तनपुरे आणि इतर विश्वस्त मंडळी यांचा सुद्धा आम्हाला खूप मोठा मौल्याचं मार्गदर्शन असतं आणि त्यातूनच आम्ही हा दिंडी सोहळा आयोजित करतो.